तर आज आपण स्क्वेअर बघणार आहोत. तर स्क्वेअरमध्ये ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 हा अंक येतो त्याचे स्क्वेअर बघणार आहोत. तसेच ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 याच्या व्यतिरिक्त जो अंक येतो त्याचा सुद्धा आज आपण स्क्वेअर बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ज्या संख्येच्या शेवटी 0 येतो त्या संख्येचा स्क्वेअर बघणार आहोत. तर 10 चा स्क्वेअर. येथे काय करायचं, येथे एकक स्थानी 0 म्हणजे एक शून्याच्या जागी आपण 2 शून्य घ्यायचे 1 2 आणि या 1 चा स्क्वेअर करायचा. 1 चा स्क्वेअर 1. त्याचप्रमाणे 20 चा स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य लिहायचे आणि 2 चा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर 4. त्याचप्रमाणे 30 चा स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, 3 चा स्क्वेअर करायचा. 3 चा स्क्वेअर 9. त्याचप्रमाणे 40 चा स्क्वेअर, एका शून्याच्या जागी आपण 2 शून्य लिहिणार. त्यानंतर 4 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16. त्याचप्रमाणे 50 स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, त्यानंतर 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25. त्यानंतर 60 चा स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, 7 चा स्क्वेअर 36 6 स्क्वेअर. त्याचप्रमाणे 70 स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, 7 चा स्क्वेअर 49. त्याचप्रमाणे 80 चा स्क्वेअर, 80 चा स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, त्यानंतर 8 चा स्क्वेअर 64. त्याचप्रमाणे 90 स्क्वेअर, एका शून्याच्या जागी 2 शून्य, त्यानंतर 9 चा स्क्वेअर 81. त्यानंतर 100 स्क्वेअर, 2 शून्य. आता 2 शून्य असले तर 4 शून्य करायचे, शून्य दुप्पट करायचे म्हणजे 1 2 3 4. त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 10,000. त्याचप्रमाणे 110 चा स्क्वेअर, एक शून्याच्या जागी 2 शून्य, त्यानंतर 11 चा स्क्वेअर 121 म्हणजे 12,100. याचप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 120 चा स्क्वेअर, 130 चा स्क्वेअर, 140 चा स्क्वेअर आणि 150 चा स्क्वेअर हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एका शून्याच्या जागी 2 शून्य घ्यायचे, त्यानंतर 12 चा स्क्वेअर करायचा, इथे 13 चा स्क्वेअर करायचा, इथे 14 चा स्क्वेअर, इथे 15 चा स्क्वेअर आणि एका शून्याच्या ठिकाणी 2 शून्य लिहायचे. हे झाले ज्या संख्येच्या शेवटी 0 हा अंक असतो. समजा एक संख्या आहे 1 1 2 3 4 5 6. आता इथे 1 वर किती शून्य, 1 2 3 4 5 6. तर याचा स्क्वेअर कसा येणार, इथे 6 शून्य आहे त्याची दुप्पट करायची म्हणजे किती संख्या होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्यानंतर 1 चा स्क्वेअर घ्यायचा, 1 चा स्क्वेअर 1. हा झाला स्क्वेअर ऑफ दिस नंबर. त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक असतो त्याचा स्क्वेअर कसा करणार. चा स्क्वेअर. आता इथे एक स्थानी 5 आहे म्हणजे 5 चा स्क्वेअर घ्यायचा 25. त्यानंतर त्याच्या लगतची संख्या घ्यायची 1. त्यानंतर 1 नंतर किती ते 2, त्यांचा गुणाकार घ्यायचा 1 × 2 2 म्हणजे 225. 25 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25. त्यानंतर कोणती संख्या आहे 2, मग इथे काय लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय 2 नंतर 3, 2 मल्टिप्लाय बाय 3 6, मग इथे 6 लिहिणार 625. त्यानंतर 35 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25. त्यानंतर कोणता अंक आहे 3, 3 मल्टिप्लाय बाय 3 नंतर 4, 4 त्रिक 12, इथे लिहिणार 12.
त्यानंतर 45चा स्क्वेअर, अगोदर 5चा स्क्वेअर, त्यानंतर 4 अंक आहे, 4 नंतर किती ते 5 म्हणजे 20, त्यानंतर इथे 20 लिहिणार. त्यानंतर 55चा स्क्वेअर, 55चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर 5 नंतर कोणता अंक आहे 6, इथे येणार 30. त्यानंतर 65चा स्क्वेअर, 65चा स्क्वेअर, 65चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर 6 नंतर कोणता अंक आहे 7, इथं लिहिणार 42. त्यानंतर 75चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर 25, त्यानंतर कोणता अंक आहे 7, 7 नंतर कोणती संख्या ती 8, त्यानंतर इथं लिहिणार 56. त्यानंतर 85चा स्क्वेअर, कोणती संख्या आहे 5, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर 8, 8 नंतर किती ते 9, इथं लिहिणार 72. त्याचप्रमाणे 95चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर 9 नंतर कोणता अंक होतो 10, सो 90. त्यानंतर 105 स्क्वेअर, 105 स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर 10 नंतर 11, सो 101, 101. याचप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 115चा स्क्वेअर, 125चा स्क्वेअर, 135चा स्क्वेअर, 145चा स्क्वेअर, 155चा स्क्वेअर, हे सर्व काढा. आता हे झाले द नंबर एंडिंग विथ 0 आणि 5. आता आपल्याला याच्या व्यतिरिक्त सुद्धा स्क्वेअर काढायचा असतो. तर आता ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 याच्या व्यतिरिक्त जी संख्या येते त्याचा स्क्वेअर कसा काढणार ते आता बघणार आहोत आपण. चा स्क्वेअर. आता इथे 41 आहे म्हणजे इथे 5 पण नाही आणि 0 पण नाही. तर काय करायचं 41 बघायचं कशाच्या नियरेस्ट आहे म्हणजे 40 आणि 50 है ना. 40 आणि 50 हे दोन अंक घ्यायचे. आता 41 कशाच्या नियरेस्ट आहे 40च्या है ना. समजा तुम्ही 52 घेतले 52 म्हटल्यानंतर काय येणार 50 आणि 60 हा कशाच्या जवळ आहे 50च्या. समजा तुम्ही 63 घेतली 63 कशात जवळ आहे 60 आणि 70 हा कशाच्या नियरेस्ट आहे 60च्या. तर इथे काय करायचं या 41ले 40च्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे कसं लिहिणार आपण बघा 41ले कसं लिहिणार 40 + 1 होल स्क्वेअर. आणि तुम्ही जर 50च्या फॉर्ममध्ये लिहिलं तर कसं लिहिणार 50 - 9 है ना. दोन्ही फॉर्ममध्ये लिहू शकता तुम्ही. आता 40 + 1च्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण काय करायचं a + b होल स्क्वेअर याचा फॉर्म्युला यूज करायचा. कसं करणार a + b होल स्क्वेअर a² + 2ab + b स्क्वेअर. इथे a म्हणजे काय a = 40 अँड b = 1. आता या फॉर्म्युल्यात पुट करा वरच्या म्हणजे काय येणार a² म्हणजे काय 40चा स्क्वेअर प्लस 2 × a म्हणजे काय 40 × b म्हणजे काय 1 प्लस b म्हणजे काय 1चा स्क्वेअर. 40चा स्क्वेअर आपण अगोदर बघितलं होतं ज्या संख्येचे शेवटी 0 असतं त्याचा स्क्वेअर कसा करायचा. एक 0 ठिकाणी 2 0 लिहिणार. नंतर 4चा स्क्वेअर 16 प्लस 2 × 40 80 प्लस 1चा स्क्वेअर 1 म्हणजे किती आन्सर येणार तुमचं 1681. त्याचप्रमाणे आपण 42चा स्क्वेअर कसा काढणार आहोत ते बघणार आहोत. स्क्वेअर
तर 42 कसं लिहिणार आपण 40 + 2 होल स्क्वेअर यूज दी फॉर्म्युला a + b होल स्क्वेअर मग काय येणार a + b होल स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर म्हणजे इथे a = 40 अँड b = 2 फॉर्म्युल्यात पुट करा a स्क्वेअर म्हणजे 40चा स्क्वेअर प्लस 2 × a मीन्स 40 मल्टिप्लाय बाय b मीन्स 2 प्लस b स्क्वेअर मीन्स 2चा स्क्वेअर 40चा स्क्वेअर 1600 प्लस 2 × 2 4 4 × 40 160 प्लस 4 सो 1600 प्लस 164 ॲडिशन करायची 1700